जीवनातील काही गोष्टी सांगणार आहे, त्या तुम्ही ऐकालच. हिंदू धर्म, हिंदू संस्कृतीचा जाज्वल्य अभिमान असणारी, पारतंत्र्यात सापडलेल्या भारतीय जनतेस स्वातंत्र्याचा, स्वधर्माचा व स्वाभिमानाचा महामंत्र देणारी व्यक्ती म्हणजे स्वामी विवेकानंद. यांचे मूळचे नाव नरेंद्र असे होते. यांचा जन्म 12 जानेवारी 1863 मध्ये कलकत्ता येथे झाला. यांच्या वडिलांचे नाव विश्वनाथ दत्त असून ते एक वकील होते. आईचे नाव भुवनेश्वरी, ते शंकराची उपासक होती. लहानपणी सांगितलेल्या रामायण, महाभारत अशा अनेक कथांचा नरेंद्रावर बराच परिणाम झाला होता. नरेंद्र धीट होता, तसा तो रागीट होता, पण तेवढाच तो तुमच्यासारखा खोडकर. एके दिवशी दत्ताच्या देवळात निरनिराळे खेळ चालू होते. त्यातील एका मुलाला आदल्या दिवशीच्या कीर्तनाची आठवण झाली. तो म्हणाला, मित्रांनो, आपण सगळे ध्रुव बाळासारखी तपश्चर्या करूया का? सगळ्यांनाच ही कल्पना आवडली. सगळेजण डोळे मिटून ध्यान करू लागले. त्यातील एका मुलाला फुसफुस असा आवाज ऐकू आला. तो घाबरला. त्याने डोळे उघडून पाहिले तर काय, समोर केवढा मोठा साप. तो ओरडला, साप साप. तसे इतर मुलांनी डोळे उघडले. तेही ओरडू लागले, साप साप. अशी करून ती मित्रमंडळी पळून गेली. वडील मंडळी तेथे आली. ते पुढे सरसावले. तिथे त्यांना वेगळे दृश्य दिसले. एक मुलगा शांतपणे ध्यान करून बसला आहे आणि त्याच्या समोर भलाच मोठा साप. वडील मंडळी विचारात. तेवढ्यात तो साप एकाएकी नाहीसा झाला. वडील मंडळांनी त्या मुलाला गदागदा हलवले. त्याने डोळे उघडून तो म्हणाला, हे काय, तुम्ही येथे कशासाठी आलात आणि तुमच्या हातात काठ्याने वेताच्या छड्या कशासाठी? त्यापैकी एक जण म्हणाला, अरे इथं केवढा मोठा साप आला होता, आम्हाला वाटलं तुला साप चावला की काय. नरेंद्राने शांतपणे उत्तर दिले, सापाबद्दल तर मला काहीच माहित नाही, मी तर एक अपूर्व आनंद लुटत होतो. या बालकाचे बोलणे ऐकून सगळ्यांनाच आश्चर्य वाटले. यातून स्वामी विवेकानंदांचा धीटपणा दिसून येतो. एके दिवशी नरेंद्रच्या घरी पाहुणे आले होते. पाहुण्यांबरोबर नरेंद्र व बाबा फिरायला निघाले. पाहुण्यांनी नरेंद्रला काही प्रश्न विचारले. नरेंद्र, तुला काय आवडते रे? मला त्या घोडागाडीतून फिरणं. बर, तुला मोठेपणी काय व्हायचंय? मला घोडेस्वार व्हायचाय. पाहुणे तर आश्चर्यातच पडले. हा मुलगा मोठेपणी वकील किंवा नेता बनेल, पण घोडेस्वार बनण्याची इच्छा? बाबांना तर खूप राग आला. बाबांनी नरेंद्रचा हात पकडून त्याला घरी नेले. भुवनेश्वरीला सांगितले, बघा तुमच्या मुलाला म्हणे घोडेस्वार व्हायचंय. आणि असे म्हणून बाबा रागाने तेथून निघून गेले. आईने नरेंद्रचा हात पकडून त्याला देवघरात नेले व एका फोटोकडे बोट दाखवत त्या म्हणाल्या, बाळ, तुला घोडेस्वार व्हायचा आहे ना? हो. मग हो, पण त्या कृष्णासारखा. कृष्ण कसा सारथी आहे, तो कसा अर्जुनाला ज्ञान देत आहे, तसं तू सारथी होऊन या जगाला ज्ञान देत आहेस. माणसानं माणसावर प्रेम करावं. शरीर पाण्याने शुद्ध होतं तर मन सत्य धर्माने निर्मळ होतं. आई म्हणायची, बिले, जीवन जगण्याची कला ही सर्वश्रेष्ठ कला. बुद्धीच्या बळावर ज्ञान मिळवता येतं, ज्ञानाच्या बळावर मन जिंकता येतं. मन जिंकलं की जग जिंकणं काही अवघड नसतं. आणि हेच जग जिंकलं ते स्वामी विवेकानंदांनी अमेरिकेतील विश्व धर्म परिषद त्यांच्या तोंडून उद्गार निघाले. नमस्कार माझ्या बंधूंनो आणि माझ्या भगिनींनो. या वाक्यातच टाळ्यांचा कडकडाट झाला. बालमित्रांनो, या जगाला स्वामी विवेकानंदांची आठवण म्हणून सांगावं असं वाटतं. उठा उठा, जागे व्हा. आपले ध्येय प्राप्त होईपर्यंत थांबू नका. धन्यवाद. संकेत